आदरणीय सौ कल्याणी शेष मॅडम यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती करून घेण्यासाठी परिचय पाहूया. नाव सौ कल्याणी प्रवीण शेष. शिक्षण सांख्यिकी विषयात MA BEd सेट परीक्षा उत्तीर्ण. आपण सोमलवार हायस्कूल येथे 9 वर्षापासून मराठी व संस्कृत विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहात. संस्कृत विषयाच्या मॉडरेटर म्हणून SSC बोर्डात काम केलेले आहेत. मराठी विषयाच्या प्रशिक्षक म्हणून अनेक शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याचेही कार्य केलेले आहे. आपणा संस्कृत अत्यंत आवडीचा विषय आहे. संस्कृत श्लोक, मराठी श्लोक यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. गीता पठणाचे कार्यक्रम आयोजित करतात. ज्योतिष्य शास्त्राची पण आवड आहे. ज्योतिष्य संमेलनात आपण अध्यक्षपद सुद्धा भूषविले आहे, मार्गदर्शन केले आहे. माननीय कल्याणी शेष मॅडमला विनंती करते, कृपया त्यांनी व्यक्त व्हावे. धन्यवाद मॅडम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, सर्व विश्वव्यापक तत्व श्रीमन नारायणी हिला सर्वप्रथम नमस्कार. आजचे 10वे पुष्प जाहिरात आणि बातमी लेखन याला आता मी प्रारंभ करते. सर्वप्रथम बातमी लेखनाकडे वळूया. गेल्या 7 महिन्यांपासून आपण कोविड-19 या रोगाशी झुंज देतो आहे. कोविड-19 ची आपण मार्च महिन्यापासून या रोगाशी झुंज देत असताना गेले 2 लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण दूरदर्शन तसेच इतर प्रसार माध्यम यांच्या मार्फत जागतिक, राष्ट्रीय, राज्य स्तरावर होणाऱ्या सर्व घडामोडी आपण बघतोय. एप्रिल महिन्यात वृत्तपत्र सुरू झाले आणि नंतर आपल्याला आपलं बातमी वाचन सुरू झालं. या बातम्या तटस्थपणे लिहिल्या जातात, त्यामुळे विश्वासार्हता नक्कीच असते. बातमी वाचन हा आजच्या जीवनाचा आपला अविभाज्य घटक झालेला आहे. काय घडलं, कसं घडलं, कुठे घडलं याची बातमी आपल्याला वृत्तपत्रातून मिळत असते. तसंच ज्ञान देणे, मनोरंजन करणे, समाज प्रबोधन करणे, जागरूकता निर्माण करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातम्यांचं प्रमुख कार्य आहे. आपल्या जवळच्या अथवा आसपासच्या परिसरात घडलेल्या महत्वाच्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजे बातमी लेखन होय. आसपास घडलेल्या घटनेची सविस्तर, खरी, क्रमवार माहिती देणे आणि लिहिणे म्हणजेच बातमी लेखन होय. वस्तुस्थितीचे सत्य चित्रण करणारी बातमी तयार करणे, लेखन करणे हे एक महत्वाचं कौशल्य मानलं जात आहे. ही एक कलाच आहे. घडून गेलेल्या घटनांची बातमी होत असते. बातमीतून काय घडलं, कधी घडलं, कोण, कसं काय, कोणकोणत्या घटनाप्रसंगी उपस्थित होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. बातमी लेखनात जी घटना घडली आहे तिचे जसे घडले आहे तसे यथातथ्य वर्णन करणे गरजेचे असते. बातमीत लेखकाला स्वतःची मतं मांडता येत नाहीत. बातमी लेखनात भाषा साधी, सोपी आणि आकलन सुलभ असावी. आता आपण बघणार आहोत बातमी लेखनाकडे. आपण रोजच वाचत असतो वृत्तपत्रात, तर या बातमींचं लिखाण आपण कसं करायचं हे विद्यार्थ्यांना आता आपल्याला सांगायचं आहे. बातमीची क्षेत्र कोणकोणती आहेत, तर बातमी आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रातून बातम्या प्राप्त होतात. सांस्कृतिक आहे, दैनंदिन घटनेतून, वैद्यकीय क्षेत्रातून, क्रीडा क्षेत्रातून, राजकीय, शालेय क्षेत्र, तसंच शैक्षणिक आणि सामाजिक, वाङ्मयीन क्षेत्र सुद्धा, या सर्वांमधनं आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या बघायला मिळतात. आपल्या पेपरमध्ये म्हणजे कृती पत्रिकेमध्ये प्रश्न 5व्या मध्ये आपल्याला 3ही घटकांवर विचारल्या जातात. आवश्यक गुण जे दिलेले आहेत ते 10 गुण आहेत या घटकाला. एक तर हा शेवटचा प्रश्न आहे. कालच सोनाली हिंगे मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला हा जो शेवटचा घटक आहे लेखन कौशल्याचा, हा घटक आपल्याला
विस्तृत 1 तासातच करायचा असला असा करू शकतो आपण. त्यासाठी थोडा जास्त वेळ घेतला तर फारच चांगला आहे. आणि हे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचंय की या संपूर्ण, याचं नावच उपयोजित लेखन आहे, त्यामध्ये आपली भाषा कौशल्य जी आहेत विद्यार्थ्यांना ते आपलं दाखवायचं असतं, भाषा कौशल्य, आणि त्याकरिता म्हणून थोडा वेळ लागतो. आणि म्हणूनच बातमी लेखन किंवा जाहिरात लेखन किंवा कथा लेखन किंवा इतर जे काही आहे, सारांश लेखन जे आहे, पत्र लेखन आहे, या सर्वांचे जेव्हा आपण याची जी प्रॅक्टिस करतो ती विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने करून घेणं आवश्यक आहे की त्यांना भरभर तशा पद्धतीने बातमी, जाहिरात, कथा वगैरे लिहिता येईल. आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून काय काय महत्वाचं आहे बातमी लेखनामध्ये ते आता आपण आधी बघून घेऊया. कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखणं अतिशय आवश्यक असतं. ते म्हणजे घटनेची विश्वासार्हता. कोणत्याही घडलेल्या घटनेची जेव्हा आपण बातमी तयार करतो तेव्हा या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे घटनेची विश्वासार्हता. घटना किती बरोबर आहे हे बघणं आवश्यक आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन करायचंय. तटस्थ भूमिका फार महत्वाची आहे. त्यामध्ये आपल्या भावभावनांचं मिश्रण करायचं नाही हे विद्यार्थ्यांना सांगायचंय. एखादी घटना फार वाईट घडली हो, फार सुंदर होती, किती छान झालं, अशा पद्धतीने आपले जे हावभाव आहेत हे त्या घटनेतून, त्या बातमीतून आपल्याला व्यक्त करायचे नाहीत. तर आपल्याला तटस्थ एक त्रयस्थ भूमिका घेऊन ती बातमी लिहायची. घटनेचा अचूक व योग्य तपशील. घटना घडत असताना त्या घटनेबद्दलची जी माहिती आहे ती तिथे दिलेली राहील. जर ती दिली असेल तर तिचा अचूक आणि योग्य तपशील आपल्याला, प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणं महत्वाचं आहे. म्हणजे जी घटना घडली आहे त्याचंच लेखन आपल्याला करायचं आहे. स्वतःच्या मनाची कोणतीही गोष्ट त्यात समाविष्ट करू नये. हे महत्वाचे जे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवायचे आणि हेच विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. आता बातमी तयार करण्याचे निकष आणि आवश्यक गुण हे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते दिलेले आहेत की त्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, काय काय लिखाण करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. स्थळ, काळ, घटना व प्रसंग यांचा अचूक उल्लेख करावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनक्षोभ वाढेल किंवा कुणाच्याही भावना दुखावतील अशी भाषा वापरू नये. थोडक्यात आपल्याला तटस्थ भूमिकेतूनच लेखन करायचं आहे. घटना घडून गेल्यानंतर बातमी लिहिली जात असल्यामुळे बातमी लेखन हे नेहमी भूतकाळातच असावे. हे अगदी लक्षात ठेवा की जी घटना ऑलरेडी घडून गेलेली आहे तिच्याशी रिलेटेडच ती बातमी असते. त्यामुळे ती बातमी आपण नंतर लिहित असल्यामुळे ती बातमी भूतकाळातच लिहायची आहे. हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे आहे. घटना घडल्यानंतर ती आपण त्याची बातमी होत असते आणि ती आपण लिहित असतो. बातमी लेखकांमध्ये खालील गुण आवश्यक आहेत. लेखन कौशल्य, भाषेचे उत्तम ज्ञान, चौफेर वाचन महत्वाचं आहे. चौफेर वाचन, मराठीचा अभ्यास करत असताना चौफेर वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मग शब्दसंपदा आपल्याला भरपूर असावी लागते. ती जेवढी जास्त असेल तेवढंच आपलं वाचन जर चांगलं असेल तर आपलं लेखनातील कौशल्य सुद्धा हळूहळू ते डेव्हलप होत जातं, ते पुढे जातं. आणि त्यासाठी म्हणूनच चौफेर वाचन करणं म्हणजे सर्व प्रकारचं वाचन करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. कारण हा जो शेवटचा जो भाग आहे आपला लेखन कौशल्याचा, ज्याला उपयोजित लेखन म्हणतो, याकरिता विद्यार्थ्यांची भाषा कशी आहे, भाषा कौशल्य कसं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आवश्यक आहे ती चौफेर वाचन करणं. व्याकरणाचे ज्ञान त्यांना असणे गरजेचे आहे. व्याकरणाचे ज्ञान यासाठी गरजेचे आहे कारण चुकीचं जर लिहिलं, अशुद्ध लिखाण नको. चौफेर वाचनामुळे आपल्या भाषेचं उत्तम ज्ञान होतं आणि मग व्याकरणामध्ये सुद्धा आपल्या चुका होत नाही. जितकं आपण चांगलं वाचतो तितकंच आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आणि मग लिहू देखील शकतो. आणि म्हणूनच चौफेर वाचन अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे कारण आजकाल विद्यार्थी वाचत नाहीत, बाकी सगळ्या गोष्टी करतात. चौकसपणा आणि तटस्थ वृत्ती. पुढे बघूया. बातमी तयार करण्यासाठी मूल्यमापन कृती ज्या आहेत त्या 3 पद्धतीने आहे. विद्यार्थ्यांसमोर आपण या 3ही प्रकारच्या बातम्यांबद्दल बोलायचं आहे. बातमी लेखन करत असताना
3 प्रकारे बातमी पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते. मूल्यमापन कृतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दिलेल्या कार्यक्रमाची बातमी लिहिणे. जो कार्यक्रम घडून गेलेला आहे, आपल्या शाळेत अनेक विविध कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमाची नंतर बातमी लिहिणे अशा पद्धतीने पण येऊ शकतं. या सर्व बातम्या, बहुतांश बातम्या ज्या आपण विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात जी ठेवायची आहे ती अशी की त्यांच्या संपर्कात विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात, ते ज्या वातावरणात आहेत किंवा शालेय त्यांचं जे काही आपण म्हणू शकतो जो शालेय परिसर आहे, या सर्व आजूबाजूच्या ज्या त्यांच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्यांच्याशीच रिलेटेड अशा बातम्या त्यांना करायला द्या, म्हणजे मग त्यांना त्या सोप्या जातात. आपण बाकी ठिकाणी, इतर ठिकाणी, अनेक ठिकाणी साहित्य उपलब्ध आहे बातमी कशी तयार करावी किंवा बातमी लेखन कसं करावं याबद्दल, पण त्यामध्ये जसं आईस्क्रीमची जाहिरात आहे किंवा एखाद्या गिरीभ्रमण आहे किंवा अशा प्रकारे अनेक विविध प्रकारच्या बातम्या तयार केल्या जाऊ शकतात. पण सहसा विद्यार्थ्यांना जर आपण त्यांच्या क्षेत्रातल्या जर बातम्या दिल्या तर ते त्यांना समजणं सोपं जातं आणि तशा त्या बातम्या ते लिहू पण शकतात. तर एखाद्या कार्यक्रमाची बातमी त्यांना लिहायला सांगितली असेल समजा, त्यानंतर दुसरी आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. आता सूचक शब्द असा अर्थ तिथे आलेला आहे. सूचक शब्द म्हणजे काही विशिष्ट शब्द त्यांना दिलेले राहतील आणि त्यावरून ते बातम्या तयार करतील. ठीक आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रकार आहे दिलेल्या घटनेवर बातमी लिहिणे. म्हणजे घटना दिलेली आहे आणि त्यावर बातमी तयार करायची आहे. आता बघूया आपण एक एक प्रत्येकाचे उदाहरण आपण थोडेसे डिस्कसही करूया, बघूया. पहिला आहे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. एक कार्यक्रम आपण आता घेऊया. नुकताच वाचन प्रेरणा दिन साजरा झालाय. ठीक आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं या बातमी लिखाणाची जर आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची असेल, सराव करून घ्यायचा असेल, तर नुकतेच झालेले जे काही कार्यक्रम असतील, जे कार्यक्रम त्यांनी अटेंड केले असतील, या कार्यक्रमांचीच त्यांना बातमी तयार करायला द्यावी, त्यांचेच मुद्दे काढून द्यावे, म्हणजे मग त्यांना ते सोपे जातात. बातमी देतो आहे ही सगळ्यात सोपा प्रकार आहे. जो पहिला प्रकार आपण विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यायचा आहे, कारण की त्यांना सोप्यातून आपण हळूहळू पुढे नेणार आहोत. तर त्यासाठी म्हणून जी आपण बातमी घेतो आहे ती अशी आहे की आदर्श विद्यालय, त्यांना आधी हे मुद्दे समजावून सांगणं गरजेचे आहे. कुठे स्थळ काय आहे, त्यानंतर प्रमुख अतिथी कोण आहेत, बातमी कोणत्या दिनावर आधारित आहे, वेळ काय दिलेली आहे, तारीख काय आहे आणि त्या दिवशी काय काय घेण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे आता आपल्याला बातमी तयार करायची आहे. तर आता बघूया ही बातमी कशी तयार होईल. मी आधी बातमी वाचून दाखवते आणि त्यानंतर मग आपण त्या बातमीच्या विविध घटकांबद्दल माहिती घेऊया. तर तरुण भारत दिनांक 16 ऑक्टोबर 2020 आमच्या वार्ताहराकडून वाचन प्रेरणा दिन. नागपूर 15 ऑक्टोबर 2020 रोजी आदर्श विद्यालयात वाचनाला देऊ आकार, कलाम यांचे स्वप्न करू साकार या ब्रीद वाक्याअंतर्गत वाचन प्रेरणा दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी 4:30 वाजता शाळेच्या भव्य पटांगणात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट वाचक वाचन स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्तम व उत्कृष्ट वाचकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचनाचे महत्त्व कळावे व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा मौलिक विचार मांडला. प्रमुख अतिथी माननीय धनंजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर कथा सांगून वाचनाची प्रेरणा भाषणाद्वारे दिली. सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. 1000 पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला देणगी देणार असेही घोषित केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवल्या. तर बघा ही बातमी आपण लिहिलेली आहे. आता या बातमीवर विचार करूया. सर्वप्रथम आला आहे तरुण भारत. या ठिकाणी म्हणजेच बातमी मांडत असताना, बातमी लेखन करत असताना सर्वप्रथम जो सोर्स आहे, ज्या
वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला बातमी छापायची आहे त्याचं नाव देणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी त्यांच्या घरी येणारे मराठी जे काही न्यूजपेपर आहेत, वृत्तपत्र आहेत, त्यांची नावं ते लिहू शकतात. त्यांना त्यांची नावं माहिती आहेत तर त्यांनी ते नाव सर्वप्रथम लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर दिनांक हा अतिशय महत्वाचा भाग आहे. दिनांक जो आहे तो इथे दिलेला आहे 16 ऑक्टोबर. बातमी घडून गेल्यानंतर, बातमी भूतकाळात होऊन गेलेली असल्यामुळे दिनांक जो आहे तो इथे व्यवस्थित लिहायचा. आपण बातमी दुसऱ्या दिवशी छापून येत असते वृत्तपत्रांमध्ये, बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावे की ज्या दिवशी ती बातमी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख इथे टाकणे गरजेचे आहे. या ठिकाणी 15 ऑक्टोबरला कार्यक्रम झाला म्हणून आपण 16 ऑक्टोबर ही दिनांक टाकलेली आहे. त्यानंतर आमच्या वार्ताहराकडून, आता बघा बातमीचा जो स्रोत आहे म्हणजे आमच्या वार्ताहराकडून, या ठिकाणी बातमी कोणी सांगितलेली आहे, कोणी दिलेली आहे हे यात सांगितलेलं असतं. आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या विशेष प्रतिनिधीकडून, किंवा जसं आपल्याला वृत्तपत्रात असतं टाइम्स वृत्तसंस्थेकडून, अशा प्रकारच्या ओळी या ठिकाणी येत असतात. इथे साध्या सोप्या शब्दात आमच्या वार्ताहराकडून हे लिहिलं तरी उत्तम. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे शीर्षक. बघा इथे मोठ्या अक्षरात वाचन प्रेरणा दिन हे नाव दिलेलं आहे. बातमी ज्या दिवसाबद्दल किंवा ज्या कारणाबद्दल दिलेली आहे ते नाव म्हणजे ते शीर्षक इथे मध्यभागी द्यायचं आहे. त्यामुळेच ती बातमी एकदम व्यवस्थित पद्धतीने समजू शकते. हे जे शीर्षक आहे हा संपूर्ण बातमीचा अर्क या शीर्षकामध्ये असतो. शीर्षक हा बातमीचा आत्माच असतो. शीर्षक 2 शब्दांपासून काही शब्दांपर्यंत असावे. शीर्षक हे नेहमी कमीत कमी शब्दात लिहिले असावे. लांबलचक ओळीच्या ओळी लिहिलेले आहेत तर ते शीर्षक नसणारच. आणि हे शीर्षक जे आहे हे बातमी असो, जाहिरात असो किंवा कथा असो, कुठेही देत असताना हे लक्षातच ठेवायचंय विद्यार्थ्यांनी. त्यांना हे आपल्याला सांगायचंच आहे की शीर्षक हे थोडक्यातच असलं पाहिजे. ते शीर्षस्थानी आहे, मध्यभागी, आपल्या मस्तकाच्या मध्यभागी असल्यामुळे ते अगदी सेंटरला देत आहे आणि त्यामुळेच ते थोडक्यातच आपल्याला मांडायचं आहे. हे वाचता क्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख होत असते. बातमीविषयी कुतूहल निर्माण करणे आणि वाचकाच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणे हे शीर्षकाचे हेतू आहेत. या दृष्टीने हा विचार करूनच आपल्याला बातमी लिहायची आहे. आता झालं आपलं, इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे. यानंतर आहे बातमी. ऍक्च्युअल बातमीला आपण सुरुवात करतोय. जो बातमीचा आपण शिरोभाग म्हणता येईल तो आहे नागपूर. 15 ऑक्टोबर. नागपूर हे स्थळ आहे ज्या ठिकाणी, ज्या गावात, ज्या शहरात ती घटना घडली आहे ते ठिकाण इथे सुरुवातीला नमूद करणे गरजेचे आहे. 15 ऑक्टोबर 2020 या ठिकाणी कसं आलंय की ज्या दिवशी तो कार्यक्रम झाला त्या दिवसाची दिनांक आलेला आहे. 15 ऑक्टोबर 2020 रोजी आदर्श विद्यालयात वाचनाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार या ब्रीद वाक्यांतर्गत वाचन प्रेरणा दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हे जे आहे यामधले जे वाक्य अंडरलाईन केले आहेत तिथे आपल्याला फक्त बदल करायचा असतो साधारणतः. बाकीचे वाक्य ऍज इट इजच असतात. म्हणजे आदर्श विद्यालयाऐवजी शारदा विद्यालय, नवयुग विद्यालय, इतर कोणतेही जे विद्यालयाची नावं येतील जर दिलेलं नसेल तर आपल्याला नाव देणं आवश्यक आहे, अन्यथा इथे ते विद्यालय राहील. वाचनाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार हे ब्रीद वाक्य आहे. जर दिलं असेल तरी ते ब्रीद वाक्य अवश्य द्यावं. ठीक आहे. आता बघा पुढे विद्यार्थ्यांनी काय लिहावं. तर इथनं आता सोहळा काय आहे तो सुरू झालेला आहे. दुपारी 4:30 वाजता वेळ दिलेली आहे. ती वेळ, योग्य वेळ तिथे आपल्याला आधी मांडायची आहे. 4:30 वाजता शाळेच्या भव्य पटांगणात विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मोठा आहे तर त्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सगळेच राहणार. त्यामुळे ही वाक्य जी आहेत ही कॉमन आहेत, ही घेऊ शकतात विद्यार्थी. यासाठी आपण हे करतो की इथे भाषा कौशल्य महत्वाचं असतं आणि भाषा अचूक आणि शुद्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्यांसाठी
उत्कृष्ट वाचन स्पर्धा घेण्यात आली. आता वाचन प्रेरणा दिन आहे म्हणून वाचक वाचन स्पर्धा घेण्यात आली. दुसरं कुठलं असेल, समजा क्रीडांगण, समजा क्रीडा महोत्सवाची जर आपल्याला वार्ता करायची असेल तर त्या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध कशाच्या स्पर्धा होतील तर क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या असं येईल. अशा प्रकारे बातमीप्रमाणे इथे स्पर्धा पण बदलत जातील. प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्तम व उत्कृष्ट वाचकास प्रथम पारितोषिक देण्यात आले. सरतेज कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जर शाळेशी निगडित असेल तर पारितोषिक वितरण असू शकतं. त्यामुळे प्रमुख अतिथी जे नाव आलेलं असेल त्यांचं नाव घेऊन किंवा नुसतं प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाचनाचे महत्त्व कळावे व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा मौलिक विचार मांडला. या ठिकाणी आपण वाचन प्रेरणा दिनाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे वाचनाचं महत्त्व सांगतो आहे. जर दुसरा काही असेल तर त्या संबंधी 1-2 वाक्य आपल्याला विद्यार्थ्यांना मांडता यावी याकरता त्यांना प्रवृत्त करायचं आहे. त्यांना की अशा प्रकारे जर बातमी असेल तर तू काय लिहिणं आवश्यक आहे, त्यांनी तसं लिहावं. प्रमुख अतिथी माननीय धनंजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर कथा सांगून वाचनाची प्रेरणा भाषणाद्वारे दिली. आता वाचन प्रेरणा दिवस असल्यामुळे त्यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर, कारण अब्दुल कलामांचा तिथे फोटोही आहे आणि वाचन प्रेरणा दिन हा त्यांच्या जन्मतिथी म्हणूनच साजरा केला जातो, म्हणून जीवनाधारित कथा घेतली आहे. जर इतर काही असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला तशा पद्धतीने बदल करावा लागेल. सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. 1000 पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला देणगी म्हणून देणार असेही घोषित केले. शेवटचं जे वाक्य आहे, आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. एक जनरल मुलांना सुद्धा माहिती असतं, इतके वर्ष ते आता 10वीला आलेले, 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी विविध कार्यक्रम अटेंड केलेले असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे कार्यक्रमाची सुरुवात कशी होते, शेवट कसा होतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाची सांगता मी इथे मेन्शन नाही केलंय, तुम्हाला करणं आवश्यक आहे. पसायदानाने झाली किंवा एखाद्या स्तोत्राने झाली किंवा इतर काही कुठल्या, समजा जर संतांचा कार्यक्रम असेल तर त्यांच्या एखाद्या भजनाने झाली, कशाने पण करू शकतो. तर जे काही असेल त्या अनुषंगाने तिथे आपल्याला आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम कशा पद्धतीने संपला हे सांगणं गरजेचं आहे. या सर्व बाबतीत आपल्याला मग कार्यक्रम मुलांना खूप आवडला, विद्यार्थ्यांनी तो खूप एन्जॉय केला वगैरे, आपल्या भावना तिथे मांडायच्या नाहीत, हे वारंवार सांगणं गरजेचं आहे. तटस्थ भूमिका घेऊनच आपल्याला ते बातमी लेखन करायचं आहे. शेवटचं वाक्य, कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदविल्या. हे वाक्य क्रमप्राप्त आहे. हे वाक्य सरतेशेवटी आपल्याला घेणं गरजेचंच आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ही झाली पहिल्या प्रकारात. आता हे तुम्हाला एक जनरल लक्षात आलंच असेल की बातमी लेखन आपण कशा पद्धतीने करतो ते. आता हेच बातमी कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना विचारायची हे फक्त आपल्याला बदलवायचं आहे. ही एक दुसरी अशीच बातमी आहे. आपल्याजवळ खूप बातम्या असतात, आपण त्या बातम्या एका प्रकारावर आपण विविध बातम्या जर घेतल्या तर त्या मुलांची त्यामुळे व्यवस्थित छान पद्धतीने प्रॅक्टिस होते. जसं इथे आलंय, शारदा विद्यालय आष्टी, जिल्हा चंद्रपूर, गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम, प्रमुख पाहुणे व वक्ते दिलेले आहेत. ते काय आहेत, प्रसिद्ध आहार तज्ज्ञ आहेत. वक्तव्याचा त्यांचा विषयही दिलेला आहे. आता बघा, स्वच्छता अभियानाअंतर्गत त्यांनी ते आहार तज्ज्ञ असल्यामुळे माझी शरीर स्वच्छता आणि आहार याविषयी त्यांचं वक्तव्य आहे. दिनांक आहे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर ही गांधी जयंती पण आहे, स्वच्छता अभियान पण आहे. हे सगळं लक्षात ठेवून खूप सुंदर पद्धतीने आपल्याला बातमी तयार करता येऊ शकते. स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे, गांधी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम शाळेत होत असल्यामुळे हा सकाळच्या वेळी होणार, म्हणून वेळ सकाळी 9 वाजता दिलेलीच आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनच आहेत आणि स्थळ जे आहे ते शारदा म्हणजे त्याच विद्यालयाचे क्रीडांगण आहे. तर अशा पद्धतीने आधी बातमीचे दिलेलं जे काही साहित्य, जे काही मुद्दे आहेत ते नीट वाचून मग त्या पद्धतीनेच आधीची जशी बातमी आहे तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी बातमी तयार करावी, म्हणजे ती बातमी तयार करण्यास आपल्याला जास्त
कठीण जात नाही. आपल्याला विविध प्रकारचे आपण उपक्रम सांगू शकतो विद्यार्थ्यांना. इन जनरल विद्यार्थ्यांकरिताच या बातमी लेखनाच्या आपण विविध जे आपल्याला सराव करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण क्रीडा महोत्सव दिन, विज्ञान दिन आणि मराठी दिन हा एकाच दिवशी येत असतो. तर तो दिन, कारगिल दिन आहे, वसुंधरा दिन आहे, जागतिक योग दिवस आहे, अशा वेळी असं होऊ शकतं. वाचन प्रेरणा दिवस आहे. तर हे सगळे जे विविध प्रकारचे आहेत ते आपण घेऊ शकतो. दुसरा प्रकार जो आहे बघा, बातमी कशी तयार करायची, ती कशा पद्धतीची असावी हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत फक्त कुठल्या पद्धतीने बातमी विचारल्या जाऊ शकते. पहिला प्रकार झाला कार्यक्रम दिलेला होता त्यावर आधारित आपण बातमी केली. दुसरा आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी लिहिणे. सूचक शब्द म्हणजे काही विशिष्ट शब्द दिलेले असतील आणि त्यावर आधारित तुम्हाला बातमी तयार करायची आहे. लोकमान्य विद्यालय विज्ञान दिन सोहळा दिनांक 28 फेब्रुवारी दिलेला आहे. 28 फेब्रुवारी पाहिलं की थोडंसं विचार करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी, कारण 28 नंतर 29 फेब्रुवारी 4 वर्षानंतरच येते, अन्यथा 1 मार्चच येतं. तर तशा हिशोबाने त्यांनी लिहिणं आवश्यक आहे. नाहीतर आपण चुका 28 नंतर 29, 30 फेब्रुवारी जर विद्यार्थी करत असतील तर तिथे ते चुकू शकतं. प्रमुख अतिथींचं नाव दिलेलं नाहीये, ठिकाण वेळ काहीही नाहीये, पण सकाळच्या वेळी हा सोहळा होऊ शकतो. बातमी लेखन आपल्याला करायचंय, हे सूचक शब्दांवरून आपल्याला पूर्णपणे म्हणजे विद्यार्थ्याला पूर्णपणे यामध्ये सूट दिलेली आहे. अशाच प्रकारे अशी पण एक बातमी होऊ शकते की पर्यावरणाला घातक असलेले प्लॅस्टिक बंद करावे आणि त्याऐवजी इतर वस्तू घ्या. उदाहरणार्थ दुधाच्या पाकिटाऐवजी काचेच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकच्या बॅग्स ऐवजी सुती पिशव्या वापरण्याचे आवाहन करणारी बातमी तयार करा. या हे सुद्धा अशाही पद्धतीने येऊ शकतं. तर पर्यावरणासंबंधी ही बातमी आहे. तर अशी बातमी तयार करायला विद्यार्थ्यांची त्यांची जी भाषा शैली आहे ती प्रगल्भ असणं आवश्यक आहे आणि ती वाढवण्यासाठी त्यांनी सराव करणं फार गरजेचं आहे. म्हणून विविध प्रकारच्या बातम्या त्यांना आपण देऊयात. तिसरा प्रकार जो आहे तो शीर्षकावरून बातमी तयार करा. बातमीच तयार करायची आहे. फक्त एका याच्यात पूर्ण कार्यक्रम दिलेला राहील, दुसऱ्या याच्यात काही मुद्दे दिलेले राहतील आणि तिसरा प्रकार आहे की फक्त शीर्षकामध्ये काही पण येऊ शकतं. म्हणजे आताच आपण जे डिस्कस केलं त्या प्रकारेच, म्हणजेच क्रीडा महोत्सव आहे, बालक दिन आहे, स्नेहसंमेलन आहे, वाचन प्रेरणा दिवस आहे, प्रजासत्ताक दिन आहे, जागतिक योग दिवस आहे किंवा वसुंधरा दिन, कुठलाही दिवस घेऊन आपण बातमी तयार करायला मुलांना सांगू शकतो. या तीनही प्रकारांपैकी एकच प्रकार येणार आहे. बघा, तर शीर्षकावरून बातमी तयार करा. यामध्ये वसुंधरा दिन जर हे शीर्षक दिलं असेल तर विद्यार्थ्यांना म्हणूनच म्हटलं की त्यांच्याकडनं अशा पद्धतीने एक सूची म्हणजे यादी करून घ्यावी की जेणेकरून त्यांना माहिती असलं पाहिजे की वर्षभरात कोणकोणते दिवस साजरे केले जाऊ शकतात आणि होत असतात आपल्या शाळेत आणि आपल्या देशात सुद्धा. जसं की इथे आहे वसुंधरा दिन, ही पण अतिशय सुंदर बातमी आहे. या वसुंधरा दिनानिमित्त इथे पुन्हा तशाच पद्धतीने बातमी घेतली आहे. तरुण भारत ऐवजी तुम्ही दुसरा कुठलेही वृत्तपत्र घेऊ शकता. आता वसुंधरा दिन हा 26 जूनला होत असतो, त्यामुळे बातमी 27 जूनला येणार आमच्या वार्ताहराकडून. या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या आमच्या लोकप्रतिनिधीकडून असं पण घेऊ शकतो. वसुंधरा दिन हे महत्वाचं शीर्षक असल्यामुळे ते मध्यभागी येणार. दिनांक 26 जून 2020 रोजी ज्ञान साधना विद्यालयाच्या वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. वनाधिकारी माननीय श्री शशिकांत राव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शुभ हस्ते झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गासोबत ते स्वतः वृक्षदिंडीत सहभागी झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे त्यांनी वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. इथे बघा, त्यांनी ब्रीदवाक्य किंवा काही ओळ दिली नाहीये, तर आपल्याला ती द्यायची आहे. म्हणूनच विविध प्रकारची वाक्य सुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचा समारोप, त्याच्या समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांना तुळशीचे रोप देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या आभार भेटीचे संवर्धन प्रत्येकाने करावे, ज्यासाठी सामूहिक शपथ घेतली जाते. बघा किती सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण देऊ शकतो, कारण आपल्याला वृक्षारोपणाबद्दल सांगायचंय, त्यामुळे आपण भेट देताना सुद्धा तुळशीचे रोप देणार
आणि असा हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उत्तम प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आमच्या प्रतिनिधींकडे नोंदविल्या. अशा पद्धतीने आपण बातमी लेखन घेऊ शकतो. असे 3 प्रकार झाले आपले. पुढे आहे जाहिरात लेखन. जाहिरात लेखनाकडे आपण आता वळूया. जाहिरात लेखनाबद्दल असं म्हणतात की ही 65वी कला आहे. या संदर्भात आचार्य अत्रे असे म्हणतात की माणसाला जाहिरातीची इतकी सवय झाली असते, तो त्याला इतकी हाव असते की तो जगात येण्यापूर्वीच आपल्या आगमनाचा डांगोरा पिटत असतो. यात अतिशयोक्ती कदाचित असेलही, पण त्यातील थोडं तथ्य सुद्धा आपल्याला मानावं लागेल. जाहिराती आणि आपला अतिशय जवळचा संबंध आहे. ज्या गोष्टींचा परिणाम मानवी जीवनावर अधिक खोलवर होतो त्या युगाला असं एक नाव दिलं जातं. फार उदाहरणार्थ अश्मयुग आहे, ताम्रयुग, यंत्रयुग आणि आताचं सध्याचं जर युग म्हटलं ना तर जाहिरात युग म्हणता येईल. कारण की जाहिरातीचा सर्वाधिक परिणाम अगदी छोट्या छोट्या मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांवर होतच असतो. जाहिरातीमुळे असं म्हणतात की मातीलाही सोन्याचं मोल प्राप्त होतं. आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ते, इमारती, वाहने, सार्वजनिक ठिकाणे यांच्यावर सहज जर नजर टाकली ना तरी आपल्याला जाहिरातीने गजबजलेल्या या जगाची आपल्याला जाणीव होते. आजच्या स्पर्धायुगात जाहिरात हा अतिशय महत्वाचा घटक आणि ही एक कला आहे असं मानलं जातं. जाहिराती व्यापाराचा सर्वाधिक महत्वाचा असा घटक आहे. जाहिरात करणे हे अत्यंत सृजनशील असं कार्य आहे. एक मोठी मनोरंजक अशी ती कला आहे. तिची काही गुणवैशिष्ट्ये आहेत, तसंच काही मर्यादा देखील आहेत, पथ्यही आहेत. आपण तयार केलेल्या ज्या जाहिराती असतात त्या अधिक आकर्षक व्हाव्या याकरता काही पथ्य पाळावी लागतात. जाहिरात ही व्यवसाय, व्यापार, उद्योग यांचे सामान्य माणसांशी जोडणारा एक मोठा दुवा आहे. जाहिरातीमुळेच ग्राहकांच्या मनात वस्तूंविषयी ओढ निर्माण होते आणि गरज देखील निर्माण होते हळूहळू, आणि मग ग्राहक ती वस्तू विकत घेतात. आकर्षक जाहिरात हेच व्यावसायिक जगाचे महत्वाचे असे तंत्र आहे. आकर्षक जाहिरातींची अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. बघा, आपण विविध माध्यमातून जाहिरात बघत असतो. उदाहरणार्थ माझी पुढची स्लाइड आहेच. हे आपल्या पुस्तकात दिलेलं बोल्ड मध्ये असं वाक्य आहे की लोकांच्या मनात उत्पादनाबद्दल आवड निर्माण करणे आणि त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आता ही माध्यमं कोणकोणती आहेत जाहिरातीची, तर ती इंटरनेट ही मुलांना अतिशय आवडणारी आणि त्यांच्या अगदी जवळची असं हे एक माध्यम आहे. चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन, चौकामध्ये अगदी साध्या चौकामध्ये लागलेला फलक सुद्धा आपलं लक्ष आकर्षून घेत असतो. गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके, आपण चौकात जेव्हा जातो तेव्हा सिग्नलवर उभे असताना सुद्धा कोणीतरी कोणाच्या हातात काहीतरी पत्रक देऊन जातो आणि ते पत्रक, किंवा आपण एखादं एक्झिबिशनला जातो तिथे सुद्धा आपल्याला काही पत्रकं हातात येतात, किंवा इतर ठिकाणी सुद्धा जेव्हा पत्रकं येतात तेव्हा आपण ती पत्रकं पाहून त्या पत्रकातील मजकूर काय आहे ते बघतो. तर हे जे आहे हे विविध प्रकार आजच्या काळात जाहिरातीचे वापरले जात आहेत. इव्हन आणि ती जाहिरात कशा पद्धतीने आपलं लक्ष केंद्रित करून घेते. जुन्या काळात म्हणजे आपल्या 20-30 वर्षांपासून जाहिरातींनी सुरुवात झालेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी तर मला आठवतं की आपण जेव्हा लहान होतो, आपल्या समकालीन जे कोणी आहेत तेव्हा ज्या टीव्हीवर येणाऱ्या ज्या ऍडव्हर्टाईज राहायच्या त्या सगळ्या जाहिराती पाहून त्या ऐकून त्यांची ब्रीदवाक्य अगदी पाठ होऊन गेली होती. असंच विद्यार्थ्यांना आजच्या काळात सुद्धा ती जाहिरात आकर्षून घेते. तीच अतिशय नेटकी जी जाहिरात असते, जसं उदाहरणार्थ मोती साबणाची जाहिरात आहे. बघा, तुम्ही जर छोटस जर एखादा टीव्हीवर किंवा तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघा, युट्यूबवर जर तुम्ही चॅनलवर समजा एखादं थोडंसं काही सर्च करत असाल त्यात सुद्धा अर्ध्या सेकंदाच्या 30 सेकंदाच्या वगैरे जाहिराती येतात. त्यामध्ये एक सुंदर जाहिरात आलेली आहे, ती आहे मोती साबणाची जाहिरात. अगदी सुंदर आणि नेटक्या शब्दांमध्ये आणि चित्रीकरणाद्वारे त्यांनी दाखवलं आहे की मोती साबण किती सुंदर पद्धतीने आपण वापरणं गरजेचं. सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं की मोती साबण कसं वापरावं ते. अगदी सकाळची वेळ, दिवाळीचे दिवस आणि ती लहान मुलं येऊन हातात मोती साबण देतात. बघा किती सुंदर पद्धती आहे. या जाहिरातींचा परिणाम सर्वांवर होत असतो, लोकांवर होत असतो आणि त्या माध्यमातूनच विविध प्रकारची जी काही व्यावसायिकता आहे ती पुढे जात असते.
जाहिरातीचे घटक काय आहेत, तर जाहिरातीचे विविध जे घटक आहेत त्यांच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. जाहिरातीमध्ये मथळा म्हणजे शीर्षक हा तशाच प्रकारचा आहे, तो पण महत्वाचा असतो. मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे सुभाषित, उखाणा, संतवचन किंवा एखादी काव्यपंक्ती यांचा उपयोग आपण करू शकतो. आता बघा, आपण मथळ्यामध्ये काय काय घेऊ शकतो. जनरली बघा, आपण एखादी जाहिरात जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या मथळ्यामध्ये विविध प्रकारचं काही ना काहीतरी दिलेलं असतं. एखादं लोगो, एखादं ब्रीद वाक्य, एखादा उखाणा. तर असे मुलं पण छान पद्धतीने तयार करू शकतात. ठीक आहे. उपमथळा म्हणजे मथळ्याच्या खाली कधी कधी उपमथळा देखील असतो. गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळी उपमथळा असावाच, पण त्यांनी ती जाहिरात अधिक आकर्षक होत असते. त्यामुळे शक्यतो मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि मुलं खूप छान सुंदर तयार करतात असे लोगोज किंवा अशा 2 रायमिंग वर्ड्स असणारे जे आहेत ना, ते खूप सुंदर पद्धतीने ते तयार करतात आणि ते रिलेटेड, ते अगदी बरोबर ते जाहिरातीशी संबंधित असंच असतं. तपशील, आता जाहिरात कशाची आहे त्यावर, ती उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात असेल तर त्याचं तपशील जो आहे तो मांडणं आवश्यक आहे. या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट जी सांगू इच्छिते मी, की वैशिष्ट्य, त्या जाहिरातीचं वैशिष्ट्य सांगत असताना एक लक्षात ठेवा की ते वैशिष्ट्य काही विशिष्ट मुद्द्यांद्वारे आपल्याला मांडायचंच असतं. जर वैशिष्ट्य योग्य असेल तरच ती जाहिरात जास्त आकर्षक होते. कोणीही व्यक्ती जाहिरातीत दिलेल्या त्या वैशिष्ट्यांवरूनच काही प्रोडक्ट आहे ते विकत घेण्यासाठी इच्छा करत असतं. म्हणून वैशिष्ट्य हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कंपनीची मुद्रा, आता या जाहिरातींमध्ये कंपनीची मुद्रा आहे. आपल्याला आपल्या याच्यामध्ये मुद्रा घेतलीच पाहिजे असं गरजेचं नाही. बघा, आईस्क्रीमची जाहिरात समजा जर तू घेतली, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा असं जर आलं तर काय करतात मुलांची फार अतिशय त्यांची जी सुप्त इच्छा असते ड्रॉइंगची, ती त्यातून ती पूर्ण करायचा प्रयत्न करतात. पण जाहिरातीमध्ये ड्रॉइंग करणं अजिबात गरजेचं नाही. त्यामध्ये त्यांचं कौशल्य अपेक्षित नाही, तर त्याची भाषा कशी असावी जाहिरातीची त्यावर ते जास्त अवलंबून असतं. ते अधिक आकर्षक, समर्पक, योग्य शब्दांमध्ये ती जाहिरात मांडणं आवश्यक आहे. त्यासाठी भाषा कौशल्य महत्वाचं आहे. हे मुलांना समजावून सांगा. न की त्याच्या आजूबाजूला चौकट तयार करणे. चौकट तर तयार करायचीच आहे आपल्याला, पण चौकटीला रंगवणे किंवा त्या चौकटीवर डिझाईन काढणे हे अजिबात अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे त्या ज्या कुठल्या गोष्टीची जाहिरात करतो आहे आपण, त्या जाहिरातीचं तिथे विविध प्रकारचे जे काही आकृत्या आहेत त्या तयार करणे अजिबात अपेक्षित नाही. त्या केल्या, एखादी दुसरी केली तर काही हरकत नाही, पण त्याला गुण नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मुद्दाम वेळ घालवणे हे अजिबात गरजेचं नाही. कारण वेळ कमी असतो, शेवटच्या काही वेळातच ती जाहिरात करायची असते. जाहिरात करणं सोपं जातं. त्यामुळे जाहिरातीचा प्रश्न करत असताना काही गोष्टी अगदी पक्क्या डोक्यात ठेवणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. कंपनीचं नाव व पत्ता, आता कंपनीचं नावच्या ऐवजी दुकानाचं नाव असं पण आपण म्हणू शकतो. ते दुकान, ज्या दुकानाची आपण जाहिरात करतो आहे त्याचं नाव, पत्ता सांगणं गरजेचं आहे. नाहीतर जाहिरात खूप सुंदर तयार केली आणि जर पत्ताच दिला नाही तर तो ग्राहक जाईल कसा. ठीक आहे. त्यानंतर बोधचिन्ह म्हणजे एखादा लोगो, कंपनीचा लोगो जो असतो तो अगदी छोटा आपण करू शकतो आणि तो नाही केला तरी खूप काही हे नाही. बालजल्लोष ही एक जाहिरात आहे. इथे बघा शीर्षक आहे, त्यानंतर म्हणजे मथळा, त्यानंतर उपमथळा दिलेला आहे, दिनांक दिलेली आहे, स्थळ दिलेलं आहे, त्यानंतर अभिनय कार्यशाळा, विविध खेळ, बोलक्या बाहुल्यांचे प्रात्यक्षिक, हे वैशिष्ट्य दिलेलं आहे, आयोजक संस्थेचं नाव दिलेलं आहे, खास आकर्षण म्हणून म्हणजे काय आहे ते पण दिलेलं आहे. म्हणजे ही जाहिरात परिपूर्ण जाहिरात होऊ शकते. तर अशा पद्धतीने जाहिराती आपल्याला करायची आहेत. पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत, कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय हे उत्तम जाहिरातीचे लक्षण आहे. म्हणून जाहिरात आशयगर्भ तरीही हलकी फुलकी असावी. अतिशय महत्वाचा आहे बरं हा मुद्दा, की कमीत कमी शब्द मांडायचे आहेत आणि ते शब्द कसे असले पाहिजे, आशय गर्भ युक्त असे शब्द असले पाहिजे. जास्तीत जास्त आशय त्यातून व्यक्त झाला पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगा. जाहिरात कशी असावी हे ठळकपणे आणि आकर्षक रीतीने मांडणं आवश्यक आहे. अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्द रचनेचा वापर करणे गरजेचे आहे.
ती भाषा कशी असावी जाहिरात तयार करताना, तर ती समर्पक आणि लक्षवेधी असावी, जेणेकरून ती बोरिंग होणार नाही. एखादा एसे लिहिल्यासारखी, निबंध लिहिल्यासारखी जाहिरात तयार करू नये, अगदी थोडक्या शब्दांमध्ये ती तयार करावी. ग्राहकांची सातत्याने बदलणारी आवड, जसं की आजच्या काळात जेव्हा आपण जाहिरात तयार करतो आहे, ती जाहिरात आणि 10 वर्षांपूर्वी जी जाहिरात होती त्यात निश्चितपणे फरक आहे. कारण आता जे युग आहे, जे जाहिरातीचं युग आहे, जे तंत्र युग आहे, या युगामध्ये सतत बदलतात आहे. आवडी निवडी, फॅशन्स, गरजा या सर्व बदलत आहेत. त्यामुळे त्या हिशोबाने जाहिरात करायची आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं जे आहे, जाहिरातीत संपर्काचा स्थळ, संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ज्याला मराठीत आपल्याला लिहायचंय की दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक पण लिहू शकतो, फोन नंबर जर असेल तर, आंतरजाल, असे जे शब्द आहेत ते वापरा. मराठीतच जाहिरात तयार करायची आहे. पण काही जे आजच्या काळचे आहेत, जसं ईमेल आहे, ते ईमेल काही आपण मराठीत लिहू शकत नाही, ते इंग्रजीतच लिहायचं आहे. त्यामुळे ईमेल आयडी, तसंच आजच्या काळात जे वापरल्या जाणारे, आजकाल पेमेंट, आता कोरोनाच्या काळात तर आपण पेमेंट डायरेक्ट करतच नाही. मोस्टली जास्तीत जास्त आपण पेमेंट कशाने करतो, तर गुगल पे, भीम ऍप, भारत सरकारचा ऍप आहे तो, त्यामुळे तो, किंवा फोन पे याद्वारे आपण करतो. कुठे कुठे आरटीजीएस किंवा नेट बँकिंगनी पण केलं जातं. तर या पण सोयी उपलब्ध आहेत, हे सुद्धा आपण तिथे मेन्शन केलं तर ती जाहिरात जास्त आकर्षक होईल आणि ती आजच्या काळाशी संबंधित अशी ती जाहिरात तयार होईल. कळलंय? आता पुढे जाऊया. कृतीपत्रिकेमध्ये महत्वाचे 3 ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते विद्यार्थ्यांना सांगणं, एक म्हणजे जाहिरात पेननेच लिहावी, की पेन्सिलनी तयार करायची नाही. पेननीच जाहिरात करायची आहे, पेन्सिलनी नाही. पेन्सिलचा वापर करू नये, चित्र काढण्याची आवश्यकता नाही. जर अगदी खूप इच्छा असेल तरच काढा, पण अन्यथा त्याला प्रोत्साहन अजिबात देऊ नका विद्यार्थ्यांना, की त्यांनी चित्र काढणं गरजेचं आहे. हे बघा, जाहिरात लेखन जे परीक्षेत विचारलं जाणार आहे, ते मूल्यमापन कृती काय आहेत, त्याच्या कोणत्या 4 प्रकारे जाहिरात येऊ शकते. 4 पैकी एकाच प्रकारे परीक्षेत जाहिरात येणार आहे तुम्हाला तयार करायला. पहिलं आहे शब्दांवरून जाहिरात लेखन. काही शब्द दिले राहतील मोजके, आईस्क्रीम पार्लर आहे किंवा इतर काही, अशा प्रकारे काही मोजके शब्द दिलेले राहतील, त्यावरून जाहिरात तयार करा. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याच्या संपूर्ण कल्पकतेचा वापर अधिकाधिक सुंदररित्या तो कसा करू शकतो यावर तुम्हाला जाहिरातीचे गुण निर्भर करतात. दुसरं आहे जाहिरात दिलेली असेल आणि त्यावरच्या कृती सोडवणे. हे 9वीच्याही पुस्तकात आलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे तसं सोपं जातं. जाहिरात दिलेली असते आणि त्या खालच्या कृती त्या दिलेल्या जाहिरातीच्या त्याचा उपयोग करूनच सोडवायच्या असतात. तिसरा प्रकार आहे विषय देऊन जाहिरात लेखन करा. विषय एखादा दिलेला आहे, पूर्ण विषय दिलेला आहे आणि त्या विषयाचीच जाहिरात तशाच पद्धतीने करायची आहे. चौथा प्रकार हा थोडासा विचारपूर्वक करण्यासारखा आहे, तो म्हणजे दिलेली जाहिरात अधिक आकर्षक पद्धतीने तिचं पुनर्लेखन करणे. जाहिरात दिलेली राहील पण अगदी थोडक्यात, किंवा एखाद्या वृत्तासारखी किंवा एखाद्या बातमीसारखी थोडक्यात जाहिरात दिलेली राहील आणि तिचं पत्रिकेसारखी जाहिरात असेल आणि तुम्हाला त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीने ती अधिकाधिक आकर्षक कशी करता येईल, म्हणून जाहिरात तयार कशी करावी हे महत्वाचं असतं. आता इथे मी कम्प्युटरच्या माध्यमातून करत असल्यामुळे मला काही लिमिटेशन्स आल्या, त्यामुळे जाहिरात तयार करत असताना मी थोड्या काही गोष्टींचा आधार घेतला. शब्द आपण जेव्हा बोर्डवर करून देतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मोठ्या त्या बोर्डवर वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी काय साधारण घेता येईल हे सुद्धा करून दाखवू शकतो आणि विद्यार्थी सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने यात सहभागी होऊन उत्तरं देऊ शकतात. शब्दांवरून जाहिरात हा पहिला प्रकार, लेखन कृतीमधला पहिला प्रकार आहे शब्दांवरून जाहिरात. उदाहरण इथे मी घेतलेलं आहे की एक शब्द दिलेले आहेत काही विशिष्ट आणि त्या विश्वसनीय शाळा, सर्व शाळांचे, सर्व वयोगटाचे, खास सवलती, किफायतशीर दर आणि दर्जेदार आणि टिकाऊ, असे हे शब्द दिलेले आहेत. या शब्दांवरून जाहिरात ही एक तयार झालेली आहे. पुस्तक प्रेमी आणि वाचकांसाठी सुवर्ण संधी अशा पद्धती, ही पण काही 100% खूप अट्रॅक्टिव्ह आकर्षक अशी जाहिरात नाहीये, पण यातले मुद्दे जे आहेत त्यात ते सर्व प्रकारे सर्व मुद्दे इथे आलेले आहेत. जसं पुस्तक खरेदीवर 30% सूट किंवा सवलत, हे पण सवलत देणं आवश्यक आहे. ज्या विषयाची जाहिरात आहे त्या याच्यावर आपण घेऊ शकतो. दुसरा प्रकार जो आहे विषय देऊन जाहिरात लेखन.
जसं उदाहरणार्थ शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संगणक वर्गाची जाहिरात तयार करा. विद्यार्थ्यांचा आणि संगणकाचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे अशी एखादी जाहिरात आपण तयार करून घेऊ शकतो. प्रत्येक वेळी पुस्तकात दिलेल्या किंवा तत्सम जाहिरातीच घेतल्या पाहिजे असं अजिबात नाही. आपण त्यासाठी विविध प्रकारच्या नवनवीन जाहिराती सुद्धा घेऊ शकतो. किंवा जसं इथे दिलेलं आहे, तर इथे तशी एक जाहिरात तयार करून दाखवली आहे की आदर्श विद्यालय, चला शिकूया संगणक, बोला पटापट, पटपट पुस्तिका संच मोफत मिळणार आहे. आमची वैशिष्ट्य, ही वैशिष्ट्य महत्वाची असतात. प्रवेश सुरू आहे, इथे पत्ता आहे. ठिकाणी एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे कधीपासून सुरू होणार आणि त्याचं वेळ काय, हे एक राहिलेलं आहे. ते माझ्या ह्याच्यातून थोडंसं डिलीट झालंय म्हणून ते दिलं नाही. दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. एखादी जाहिरात दिलेली आहे साधारण, आणि त्याचं अधिक आकर्षक स्वरूपात आपण पुन्हा करू शकतो लिखाण. जसं की इथे बघा, इथे एक जाहिरात मी घेतलेली आहे. या ठिकाणी याचं अजून चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. नंतर आपण जाहिरातीमध्ये काही मुद्दे त्या संबंधाने, त्या अनुषंगाने घेऊ शकतो. जसं की एखाद्या दुकानाची आहे जाहिरात, तर ती करत असताना रविवारी सुद्धा दुकान, आता बघा कोरोनाच्या काळामध्ये मध्यंतरी दुकानं पूर्णच बंद होती, तर आमचं दुकान रविवारीही सुरू राहील असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ग्राहक जास्त संख्येने तिकडे आकर्षित होतात. त्यामुळे हे महत्वाचं आहे. अशाही पद्धतीने आपण तिथे देऊ शकतो. किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी तशा पद्धतीने काही आकर्षक सवलत असेल तर अशा वेळी ग्राहक तिथे आकर्षित होतात, अशा पद्धतीने घेऊ शकतो. त्यानंतर जाहिरात दिलेली असेल, हा शेवटचा प्रकार आहे. 4 प्रकारांमधला हा शेवटचा, जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की जाहिरात दिलेली आहे आणि त्या जाहिरातीवर आधारित प्रश्न विचारले जातील. जसं की जाहिराती, या कार्यक्रमाचे आयोजक कोण, कार्यक्रमाचे निमित्त कोण, हा प्रकार विद्यार्थ्यांना साधारणतः सोपाच जातो. की कार्यक्रमाचे आयोजक कोण आहे, निमित्त काय आहे, त्यासाठी वापरलेली विशेषणं काय, पण तरी सुद्धा एकदम सोपा नाही आहे बरं का. त्यांना विशेषणे काय हे समजलं पाहिजे, तर ते म्हणजे इथे भाषिक कौशल्य सुद्धा इथे त्यांची व्यवस्थित पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो. नुसतंच अगदी सरळ 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 जाहिराती, आयोजक, कार्यक्रमाचे निमित्त आणि रिकामी जागा भरा, ह्या 2-3 प्रश्नांनी त्यांना 3 मार्क तर मिळतीलच, पण त्यांना समानार्थी शब्द म्हणजे व्याकरणाचा घटक तिथे येतो किंवा ती विशेषण आहेत. अतिशय सुंदर अशी ही जाहिरात आहे. तर अशा पद्धतीने काही आपण असं मांडू शकतो का, याचा विचार करणं आवश्यक आहे, जेणेकरून भाषा कौशल्य जी आहेत ती सुद्धा त्यांची विकसित होतील. धन्यवाद. आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता काही प्रश्न आले आहेत, ते मी वाचून दाखवते. पहिला प्रश्न आहे की चित्र जर काढली तर किती काढावं आणि जर चित्र काढली तरी किती, असं सानिया नाईक यांचा प्रश्न आहे. आणि दुसरा आहे अभिराम पांडे यांचा प्रश्न, मॅम हाऊ टू डू द अंडरलाईन पार्ट बाय पेन और बाय पेन्सिल. या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. हो हो हो. पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर तसं मी माझ्या बोलण्यात तेव्हा सांगितलेलंच होतं, तरी पुन्हा एकदा सांगते की जाहिरातीमध्ये मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांना फार आवड असते की कसंही करून एखादं तरी ड्रॉइंग काढलं पाहिजे. तर अपेक्षा नाहीये तिथे, त्यावर मार्क नाहीये. तुम्ही आकर्षक करण्यासाठी म्हणून जर एखादं काढत असाल तर काढा, पण त्यात काय होतं, त्यात वेळ जातो. बराच वेळ ते ड्रॉइंग काढण्यामध्ये आपण आपला वेळ घालवतो आणि त्याला महत्व नाहीये. त्याच्यासाठी असे वेगळे असे खास गुण नाहीयेत. जर काढायचे असतील, जसं मगाशीच म्हटलं मी, आईस्क्रीम बॅगची किंवा क्रिकेट किटची अशी जर जाहिरात असेल आणि जर तुम्हाला काढायचं असेल तर थोडक्यात करा. अगदी थोडक्यात तुम्ही एखादं दाखवू शकता की ज्यामुळे जे करत असताना तुम्हाला त्यातून खूप फारसा वेळ जाणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही. दुसरा प्रश्न आहे अभिराम पांडे यांचा. त्यांनी विचारलेला प्रश्न आहे की जाहिरातीमध्ये किंवा बातमी लेखनामध्ये किंवा जाहिरात लेखनामध्येच विचारला बहुतेक प्रश्न त्यांनी, की आपण जाहिरात करतोय त्याला अंडरलाईन करताना पेन का, तर ते पेननीच करावे. जाहिरात ही पेननीच करायची आहे, पेन्सिलचा वापर करायचाच नाही. जाहिरातीला अतिशय महत्वाचं म्हणजे चौकट देणं गरजेचं आहे. चौकट देत असताना ती तुम्ही स्क्वेअर घ्या किंवा रेक्टँगल घ्या, पण त्या व्यतिरिक्त उगाच पानांचा आकार किंवा फुलांचा आकार
असं घेणं गरजेचं नाही, किंबहुना ते घेऊच नये. ते घेऊ नये यामागे हे असं कारण आहे की पानाचा, फुलांचा किंवा इतर कुठलाही जर आकार घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपले जे जाहिरातीचे मुद्दे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने त्यांना जागा मिळत नाही. आणि जागा न मिळाल्यामुळे काय होतं की ते कुठेतरी मागे पुढे असे ते मुद्दे मांडले जातात आणि मग ती कधी कधी काही एखाद दोन गोष्टी सुटून पण जातात. म्हणून लक्षात ठेवा की तिथे आपल्याला थोडक्यात जाहिरात तशाच पद्धतीने करायची आहे. मोबाईल नंबर लिहायचा आहे ना, त्यात अंक वापरायचे. हो हो, मोबाईल नंबर मध्ये अंक अपेक्षित आहे. तुम्ही अंक चुकीचे टाकले तरी चालतील, पण लिहा. इव्हन ईमेल ऍड्रेस मध्ये सुद्धा तुम्ही कोणाचा तरी ईमेल ऍड्रेस लिहिता आहे तर तुम्ही तो म्हणजे चुकीचा लिहिला तरी चालेल, पण लिहा. मराठीच आकडे घ्या, पण नाही जर शक्य नसेल तर इंग्रजी पण आकडे चालतात. कलर पेन वापरायचा का? आनंदी वासू म्हणताय. हा बघा, कलर पेन काय आपल्याला, तुम्हाला माहितीये की बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहायची ती, मला वाटतं विद्यार्थी असावे तिथे. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी की आपल्याला परीक्षेमध्ये फक्त एकच पेन वापरायचा असतो. परीक्षेकरता एकच पेन फक्त बोर्डाने आपल्याला सांगितलेला आहे. एकतर तुम्ही तो निळा पेन घ्या, नाही तर काळा पेन घ्या. त्यामुळे तिसरा पेन तुम्हाला वापरायचाच नाही. ते बाकीचे जे पेन आहेत ते लाल पेन, हिरवा पेन, काळा पेन हे बाकी शिक्षकांकरिता आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही वापरताय तेव्हा एकाच पेननी सुरुवात करताय तर त्याच पेननी तुम्ही करायचं. तुम्ही पेन घ्या मग हातात पेन्सिल घ्याल म्हणजे यातही आपण वेळ वाया घालवतो. मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला वेळ वाया घालवायला वेळच नाहीये, कारण इतका मोठा पेपर असतो आणि आपल्याला बरंच लिखाण असतं, बरंच लिहायचं असतं. आणि त्याकरिता म्हणून गरजेचं आहे की भराभर तयारी ठेवून, मानसिक तयारी ठेवून सुद्धा आपल्याला तो पेपर लिहिता आला पाहिजे. नुसतं मराठीचा पेपर आहे आणि मी लिहायला सुरुवात केली असं नाही. आपल्याला वेळेचं नियोजन अतिशय व्यवस्थित पद्धतीने करणं आवश्यक आहे. ठीक आहे. पेन एकच वापरायचा, रंगीत पेन वापरायचा नाही. उत्तर लेखनात इंग्रजी शब्दाचा वापर चालेल का? आपण बोलतो तसे. बघा, प्रश्न विचारताना बघा मुलांनो की किंवा जर शिक्षक असतील तर बघा, आपल्याला उत्तर लिहिण्याची भाषा आपली मराठी आहे, मराठीचा पेपर आहे. इंग्रजीचा पेपर इंग्रजी माध्यमातून देतो, संस्कृतचा पेपर संस्कृत माध्यमातून देतो, मराठीचा पेपर मराठी माध्यमातून. त्यामुळे शक्यतो आपल्याला इंग्रजी भाषेचा वापर करायचाच नाही. मग इंग्रजीचा भाषेचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला तिथे सांगितलं की जे लोगो आहेत किंवा फोन पे म्हणतोय आपण, गुगल पे म्हणतोय किंवा MSCIT, समजा संगणकाची जाहिरात करायची तिथे MSCIT वगैरे आपण जे कोर्सेसची नावं लिहितो त्या ठिकाणी फक्त वापरा. म्हणजे जिथे अगदीच गरजेचं आहे, जिथे पर्यायी मराठी शब्द उपलब्ध नसतील, कारण ते संगणकाची किंवा तंत्रज्ञानाचे जे काही टेक्नॉलॉजिकल वर्ड्स आहेत त्यांना मिळत नाही आपल्याला समानार्थी मराठी शब्द. म्हणून तिथे उगाच जाणून बिजून म्हणजे मुद्दामून ते ओढाताण करून नवीन शब्द आणायचे नाहीत. ठीक आहे मॅडम. सहज म्हणलं की आपण बोलताना तर वर्गात अध्यापन करत असताना बऱ्याच गोष्टी इंग्रजीतूनच सांगतो लेकरांना, मराठी पर्यायी शब्द आपल्याजवळ उपलब्ध असताना सुद्धा. म्हणून एक शिक्षक या नात्यानं मला थोडस वाटलं आणि मी प्रश्न चॅट बॉक्स मध्ये लिहिला. सरांनी जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे मॅडम. कसं होतं की जाहिरात लेखन करताना ते सूट हा शब्द वापरत नाही, डिस्काउंट डिस्काउंट असा शब्द वापरतात. बरोबर आहे. आणि म्हणून सरांनी बहुतेक वेळा डिस्काउंट लिहितात ते होतं, कारण आपण तो शब्द बघतो. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचंय म्हणूनच की जाहिरातीच्या वेळी तरी किमान त्यांना ते शब्द माहिती असणं गरजेचे आहेत. काही काही ठिकाणी ठिकाणला पण पत्ता ऍड्रेस म्हणून टाकतो आपण, पण ऍड्रेस हा शब्द माहिती आपल्याला, पण आपण ऍड्रेस लिहाल रे खाली असं म्हणतो, पण ऍड्रेस लिहायचंय, पत्ता लिहायचंय, ठिकाण लिहायचं. म्हणून तिथे धन्यवाद वर्षा मॅडम. वर्षा मॅडम धन्यवाद. धन्यवाद सर. बोला मॅडम. करू ना. हो, आभार प्रदर्शन करा. आदरणीय कलानी शेष मॅडम यांनी अतिशय मुद्देसूद माहिती दिली. आपली बातमी लेखन, जाहिरात लेखन या दोन्ही याच्यावर शंका समाधानाने व्यवस्थित झालेले आहेत. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांचे मिळाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आदरणीय माधुरी जोशी मॅडम, कुलथे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी या सर्वांचे मी आभार मानते.